भारताला अंदमान निकोबार क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तेलाचे साठे सापडल्याचं सरकारनं सांगितलेलं आहे। खरंच भारताला हे तेल साठे सापडले तर भारताच्या विकासावरती काय परिणाम होईल बघूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। इराण आणि इस्रायल युद्धामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। या युद्धाचा भारतावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते, कारण भारत इंधनासाठी 85% अधिक परकीय देशावर अवलंबून आहे। मात्र हे युद्ध सुरू असताना भारतासाठी एक आशादायी माहिती समोर आली आहे। भारताला अंदमान निकोबारमध्ये काळ्या सोन्याचा मोठा साठा सापडल्याची माहिती आहे। भारताला गुयाना देशाप्रमाणे अंदमान निकोबारच्या समुद्रात कच्च्या तेलाचा प्रचंड मोठा साठा सापडल्याची माहिती पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिली आहे। The potential that we have in terms of known reserves is quite high. We have something like 42 billion oil and gas, 42 billion tons of oil and gas equivalent. That we have the potential of several Guyanas in the Andaman Ocean. And I also said that we are looking at the possibility, thanks to this additional exploration and production, of finding a Guyana. 2,957 meters depth, oil and gas both, something like 5 million metric tons of oil equivalent. हरदीप सिंह पुरी यांनी गुयाना देशात सापडलेल्या साठ्याशी भारतात सापडलेल्या तेलाच्या साठ्याशी तुलना केली आहे। त्यामुळे गुयाना देशात किती मोठ्या प्रमाणात तेल साठे सापडलेत ते समजून घेऊ। गुयाना हा दक्षिण अमेरिकेतील एक देश आहे। 2015 ला गुयाना देशाला अटलांटिक महासागरात तेल साठे सापडले। 2019 पासून तेल काढायला सुरुवात झाली। गुयानाच्या या भागातून 6,60,000 बॅरल प्रतिदिन इतकं तेलाचं उत्पादन आहे। भारतात सध्या 35,000 बॅरल प्रतिदिन तेलाचं उत्पादन आहे। गुयानाला तेल साठे सापडल्यानंतर गुयानाचा जीडीपी वाढला। 5.02 बिलियनहून 24.7 बिलियन डॉलरवर जीडीपी पोहोचला। या अगोदर देखील अंदमान निकोबार बेटाजवळ तेल साठे असण्याची शक्यता व्यक्त केली जात होती। मात्र खोलवर समुद्रात हे साठे असल्यानं तांत्रिक अडचणी निर्माण होतात। हा भाग पर्यावरण दृष्ट्या महत्त्वाचा असल्यानं पर्यावरण दृष्ट्या काही परवानग्या महत्त्वाच्या असतात। भारतासाठी संरक्षण दृष्ट्या देखील हा भाग महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे भारताच्या मुख्य भागापासून हा भाग दूर असल्यानं या भागात काम करणं कठीण असल्याचं सांगण्यात येतं। ऑइल इंडिया लिमिटेड कंपनीचं डॉल्फिन ड्रिल कंपनी सोबत दक्षिण अंदमानात काम सुरू। डॉल्फिन ड्रिल ही कंपनी समुद्रात 6,000 फूट खोल खोदण्याचं काम करते। 2D आणि 3D मॅपिंगच्या सहाय्यानं इतर 2 ठिकाणी सुद्धा खोलवर खोदकाम केलं जाईल। या ठिकाणी खोदकाम करण्यासाठी 800 कोटी रुपये खर्च येतो। यासाठी पर्यावरण परवानग्या शिथिल करण्यात आल्या। तसंच खोलवर खोदकाम करण्याचा अनुभव असणाऱ्या परदेशी कंपन्यांशी टायअप केलं जाईल। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार 4.5 बिलियन बॅरल्स तेलाचे साठे या भागात मिळू शकतात। पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी सांगितल्याप्रमाणे एवढ्या मोठ्या प्रमाणात साठे भारतात सापडले तर काय परिणाम होईल हे सुद्धा आपण समजून घेऊ। भारत सध्या 42 देशांकडून कच्च्या तेलाची खरेदी करतो। भारत 85%हून अधिक तेल परदेशातून आयात करतो आणि त्यामुळे भारताचं परदेशात जाणारं चलन वाचेल। तेलाचे साठे सापडल्यास परकीय गुंतवणूक भारतात येईल। भारत आपल्या एकूण आयातीपैकी सुमारे 46% तेल मध्य पूर्वेतून मागवतो। मिडल ईस्ट मध्ये युद्ध सुरू झाल्यास भारताला इंधनासाठी खर्च करावा लागणारा पैसा वाचेल। मोठ्या प्रमाणात तांत्रिक क्षेत्रात गुंतवणूक वाढेल। रोजगारांच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील। त्याचबरोबर भारताचं 5 ट्रिलियन डॉलरचं स्वप्न पूर्ण होईल। त्यामुळे पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितल्याप्रमाणे खरंच अंदमान निकोबार इथं तेल साठे सापडले तर भारतासाठी अच्छे दिन आल्याशिवाय राहणार नाहीत। शिवाजी काळे, पुढारी न्यूज, इंडियानामा।